नमस्कार, मी नागपूरमध्ये कोराडी या ठिकाणी आलेलो आहे। मी कोळेकर श्री गणेश इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कराड। कोराडी हे गाव नागपूरच्या लगत 15 किलोमीटरवरती श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर यासाठी अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिराच्या परिसरात एक पवन गणेशलाल जयस्वाल यांचं रेस्टॉरंट व आपलं 3 HP 3 फेजचं मशीन आहे। तर आपण थोडं गणेशशी बोलणार आहोत। गणेशजी नमस्ते। नमस्कार, मी पवन गणेश जयस्वाल, राहणं कोराडी देवी मंदिर नागपूर। हे महालक्ष्मी जगदंबा मंदिर आहे, देवस्थान। इथे माझे हॉटेल आहे जयस्वाल रेस्टॉरंट म्हणून। मी आता नवरात्रपूर्वी 1 महिना अगोदर ही मशीन आणली आहे कराडमधून। कोल्हापूरवरून 50-60 किलोमीटर कराड म्हणून गाव आहे, तिथून आणलेली आहे। ही मशीन नवीन खूप चांगली मशीन आहे। पूर्ण गन्ना क्रश करते आणि पूर्ण बारीक करते। रस याच्यात पूर्ण काही राहत नाही, गन्न्यामध्ये पूर्ण चुरा करून टाकतात। रस फार चवदार आणि फेसदार रस निघतो। बाकी चांगली मशीन आहे। पवनजी, तुम्ही थोडंसं जो ऊस वापरता हिरव्या रंगाचा आणि काळ्या रंगाचा, त्याबद्दल माहिती सांगा। आणि एकूण किती ऊस क्रशिंग करता याबद्दल थोडंसं माहिती द्या। आणि या भागात कशा पद्धतीचा बिझनेस आहे ते पण सांगा। बिझनेस म्हणजे नवरात्र आणि सोडून यात दररोज खूप पब्लिक येतात आणि 100 किलो 150 किलो गन्ना आम्ही रोज क्रशिंग करतो याच्यामध्ये। आणि खूप छान म्हणजे प्रोग्रेस आहे मशीनला। क्रशिंग खूप छान करते। याच्या अगोदर दुसरी मशीन होती, त्याच्यामध्ये क्रशिंग बरोबर होत नव्हतं, म्हणून आम्ही हे मशीन घेतली आणि 150-200 kg गन्ना नेहमी क्रशिंग करत राहतो। पूर्वी कोणत्या पद्धतीचं मशीन तुम्ही वापरत होता आणि पूर्वीचे मशीन आणि आत्ताचं मशीन यात काय फरक आहे? आणि लोक समजा वाढले तर त्याबद्दल तुम्ही काय करता? पूर्वीची मशीन माझी लोखंडाची होती, त्याच्यात ऑइल पडणं, हे कस्टमर नाराज व्हायचे। आणि याच्यामध्ये हे आता आणली हे मशीन, याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। म्हणजे रस चवदार निघतो आणि रस पांढरा दुधासारखा फेस वगैरे मस्त निघतो।